नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे माझ्या सायकलचं, जे की आहे ओमोची हम्पी 21S. तर चला मग करू आपण अनबॉक्सिंग. पॅकेजिंग तर एवढी चांगली वाटली नाही मला, पण बघूया. फक्त डॅमेज नसावं काय आतमध्ये. ठीक आहे, तर खास काही नाही आहे ह्याच्यामध्ये. ऑलमोस्ट जोडलेलीच आहे सायकल. फक्त मला एक फ्रंट फेंडर हा इथंच बांधलाय. ओके, चला मग आपण करू आता. गाईस, कात्री नव्हती, कात्री घेऊन आलो आता. अनबॉक्सिंग व्हिडिओ करायला आणि कात्री नाही माझं. त्याला पण मला वाटते धार आहे की नाही आहे. वाव, दिवस जाईल असा जर अनबॉक्सिंग करायची म्हणले तर. मी म्हणलं बारक्या कैचीने होऊन जाईल, त्याला तर कमीच धार आहे. अजून कुठे मोठी कैची आणू ग? हम्म, पानामीनं काय होतं काय? काय सुद्धा नाही आलं यात. फिर जोडेंगे कैसे? A few moments later. वन डिसअपॉइंटमेंट गाईज फ्रॉम ओमो. त्यांनी टूलकिट वगैरे काहीच दिलं नाही. हो, मी एवढ्या वेळा वरती खाली गेलो नाही, खालती वरती माझी वाट लागून गेली. One eternity later. बघू याच्यात काय आहे का. एडेलचे पानं दिले ना. नाईस गाईज, आपण चेकच नाही केलं, पानं दिलेले आहेत. आहे गाईज, क्विक रिलीज वाला. तर गाईज, आपली असेंब्ली करून झालेली आहे सायकलची. थोडं इथं ह्याचा एक इश्यू आहे, थोडं कट झालेलं आहे. बाकी सगळे असेंब्ली झालेली तर आहे आपली. कशी वाटते सायकल सांगा कमेंट करून.
आता आपण एक्स्ट्राचे पार्ट जे मागवलं ते बसवू. जे की आहे आपलं बॉटल होल्डर. आपल्याला सायकल सोबत तर नाही भेटलं हे, पण आपण एक्स्ट्रा ऑलरेडी मागवून ठेवलेलं होतं. ओके गाईज, आपलं बॉटल होल्डर पण बसवून झालेलं आहे. असून काय झालेलं आहे. आपण आता सायकलचा रिव्ह्यू करू आपण थोड्याच वेळात. बाय.